2022 साली उचगाव ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली। या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना आघाडीनं सत्ता मिळवली। सत्तारूढ आघाडी अंतर्गत झालेल्या समझोत्यानुसार उपसरपंच पदावर सदस्यांना संधी दिली जाते। त्यानुसार मावळते उपसरपंच श्रीधर कदम यांनी राजीनामा दिला। त्यानंतर उपसरपंच निवडीसाठी आज सरपंच मधुकर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलवण्यात आली होती। या सभेत उपसरपंच पदासाठी काँग्रेसचे संदीप पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलं। निवड जाहीर झाल्यानंतर सरपंच मधुकर चव्हाण, मावळते उपसरपंच श्रीधर कदम यांच्या ग्रामपंचायत सदस्यांनी नूतन उपसरपंच संदीप पाटील यांचं अभिनंदन करत त्यांना यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या। निवडीनंतर प्रतिक्रिया देताना नूतन उपसरपंच संदीप पाटील यांनी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या विकासासाठी कार्यरत राहणार असल्याचं सांगितलं। आज डेप्युटी निवड प्रसंगी आमदार बंटीसाहेब, ऋतुराज दादा आणि आमचे मार्गदर्शक गणकाळे साहेब, लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण साहेब, सर्व सदस्य यांचे सहकार्य लाभलेलं आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन इथून पुढे जे कारभार करायचा आहे ते व्यवस्थित करायचा संकल्प करून आम्ही पुढे जात आहे। सरपंच मधुकर चव्हाण यांनी गेल्या 3 वर्षांमध्ये गावात वैविध्यपूर्ण विकासकामं केली असून आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढच्या काळातही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही दिली। उंचगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीसंदर्भात या ठिकाणी आज आपल्या ह्या पंचवार्षिकमध्ये 9वे डेप्युटी सरपंच म्हणून संदीप पाटील यांची निवड झालेली आहे। या ठिकाणी प्रामुख्यानं आमचे सर्वच सदस्य आणि संदीप पाटलांच्यावर प्रेम करणारे सर्वच या 9 नंबर भागातील प्रमुख कार्यकर्ते हे करत असताना आमदार बंटी पाटील साहेब आणि ऋतुराजदादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्वच मंडळी या ठिकाणी काम करत आहेत। या 3 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीचे काम झाल्यात, भविष्यातसुद्धा या राहिलेल्या 2 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीचे काम करण्याचा मानस आपण या ठिकाणी सर्वांच्या वतीने करत आहोत। ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गाडवे यांनी उपसरपंच निवडीची प्रक्रिया पार पाडली। यावेळी सदस्य विराग करी, राहुल मोळे, तुषार पाटील, अरविंद शिंदे, संदीप कुंभार, सारिका माने, वैजयंती यादव, शिवानी पाटील, नीता हवळ, शीला मोरे, मयुरा चव्हाण, सुनीता चव्हाण यांच्यासह काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला।